नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठीसाठी भरीत आणि रोडग्याची रेसिपी बघतोय. तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे कारण वांगे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर ते वाफवण्यासाठी आपण वांगे ठेवून देऊ. तर हे वांगे याला कीड नसती, त्याच्यामुळे अशी मोठी वांगी घ्यायची. त्याच्यानंतर आपण हे झाकण ठेवून 10 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण हे वांगी काढून घेणार आहोत, बघणार आहोत की वांगी वाफवली आहे का नाही. तर हे बघा, वाफ आलेली आहे. तर आपण एक सुरी घ्यायची आहे आणि त्या सुरीने असं बघायचे. तर ही वांगी अगदी छान अशी वाफवली गेलेली आहे. तर आपण ती काढून घेऊ, थंड करून घेऊ. आणि आता त्याची साल ही सहज निघतात. तर अशा पद्धतीने आपण ह्याची साल काढायची आहे. हे बघा, अशी निघती. तर दोन्ही वांग्याची साल आपण ही काढून घेऊ. तर आपल्याला चंपाषष्ठीला हे भरीत लागत असतं, कधीकधी कोणाच्या इथे दुसऱ्या दिवशीही लागतं. तर आता हे सोलल्यानंतर आपण हे चमच्यानी अशा पद्धतीने त्याला बारीक करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये कीड वगैरे आहे का हेही बघता येतं. पण ह्याच्यामध्ये कीड नसती, त्याच्यामुळे अशी वांगी घ्यायची आणि आपण हे पावभाजीचे आणि असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे, अगदी बारीक करून घ्यायचे. ते छान उकडले गेल्यामुळे अगदी बारीकही होतं आणि याला चव अशी छान लागते खूप उकडल्यामुळे. आणि वांगी व्यवस्थित ती उकडली जातात, अगदी मऊ होतात. अशा पद्धतीने ती अगदी उकडून घ्यायची आणि अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकणार आहे आणि बारीक चिरून घेतली मी. कांद्याच्या पातीला ते पाठीमागं कांदे असतात तेही आपण ह्याच्यामध्ये घातले तरी चालतात. आणि आता आपण एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकायचे. त्यानंतर जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि लाल मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. पण मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे. आणि आता ही वांगी बारीक केलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ही बारीक चिरलेली कांद्याची पात ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. तर कांदे जर असतील तर आपण ह्याच्यामध्ये कांदेसुद्धा टाकू शकतो. बारीक कांदे असतात पातीला ते टाकायचे. आणि आपण जर कांद्याची पात नसेल तर आपण कांदासुद्धा टाकू शकतो. तर कांद्याच्या पातीने भरीत छान लागते. तर आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने. व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे हे. अशा पद्धतीने भरीत केल्यावर ते चविष्टही होतं, छान होतं, दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान होतं आणि हे असं पटकन होतं. तर आता हे 5 मिनिटं आपण शिजवून घेऊ. तर आपण हे शिजवलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये शिजून झाल्यावरच आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकून हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे भरीत तयार झालेलं आहे, छान शिजलेलं आहे. अगोदर भरीत आणि नंतर कांद्याची पात टाकल्यावर भरीत छान होतं. आता आपण रोडगा करून घेऊ. त्यासाठी मी हे बाजरीचं पीठ घेतलं आहे. पाणी टाकून आपण त्याचा गोळा बनवून घेऊ. आणि एक लहान आकाराचा असा गोळा घ्यायचा आहे. आणि आपण तो रोडगा हातावरही करू शकतो आणि असं थापूनही करू शकतो. हातावर जर केला तर तो थोडा जाड करावा लागतो, पाणी लावून करायचा तो असा. आणि जर खाली थापून करायचा थोडा तो पातळ करता येतो. पण दोन्ही जाडच करावं लागतं, जास्त पातळ करायचं नाही, ते मध्यमच करायचं. पण हातावर केला थोडा जाड करावा लागतो. तर अशा पद्धतीने पीठ टाकून तो आपण असा छान थापून घ्यायचा आहे तो. मी अशा पद्धतीने जास्त जाड चांगला लागत नाही, तर पातळ आपण थापूनच रोडगा छान लागतो. तर काही जण हातावरही करतात. तर अशा पद्धतीने त्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि आपण हा भाजून घेऊ. तर आपला हा रोडगा अशा पद्धतीने तयार झाला, आपण भाजून घेतला आहे. आणि हातावर थापलेला हा आपण तसाच भाजून घ्यायचा आहे, त्याला पाणी न लावता तसाच तो रोडगा भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला हा रोडगा. आणि आपलं हे भरीत रोडगा तयार झालं आहे.